तर मंडळी, तुम्हाला माहीतच असेल की पुण्यामध्ये छोट्या मुलीवर जो अत्याचार झाला आहे ती बातमी आतापर्यंत सगळीकडे पसरलीच आहे. मी खूप रील्स बघते आणि त्यामध्ये मला एवढ्या घाणेरड्या गोष्टी म्हणजे समोर येत आहेत. त्या मी तुम्हाला एकदा सांगू इच्छिते की ही जी गोष्ट झाली आहे ती एकदम घाणेरडी, घृणास्पद आणि संतापजनक आहेच. आणि त्याचा मी तर निषेध करते, अख्खा महाराष्ट्र निषेध करतो आणि खूपच घाण आहे. पण मला त्या गोष्टीवर एक गोष्ट बोलायची आहे की ह्या एकदम घाणेरड्या गोष्टीवर लोक म्हणजे जातीवाद करतायत आणि न्यायव्यवस्थेला दोष देत आहेत. लाईक मी असं म्हणते की यार, ती किती घाणेरडी गोष्ट आहे. कुठल्या पण जातीचा माणूस असो त्याच्यावर गुन्हा हा झालाच पाहिजे, उलटी फाशी शिक्षा झाली पाहिजे, तो मेलाच पाहिजे ऑब्व्हियसली. आणि ते व्हायलाच पाहिजे खरं तर, आणि होणारच आहे ते जर शासनाने मनात आणलं तर. पण नाही, सगळे लोक न्यायव्यवस्थेला आणि जातीला दोष देण्यातच व्यस्त आहेत. न्यायव्यवस्था म्हणजे काय? मी लास्ट टाईम पण व्हिडिओ बनवली होती. यार, तुम्ही संविधानाला दोष देऊन काय करणार आहात? चालवणारेच तुम्ही 500 रुपयात विकत घेऊन दिलेले आहे, ते काय चालवणार आहेत? मग उद्या तुमच्या आई बहिणीवर काय झालं की तुम्ही बोलणार की न्यायव्यवस्था आपली घाणेरडी. चला ना, तुम्ही चुत्यांनो, तुम्ही निवडून काय दिलं ते बघा ना. ते न्यायव्यवस्था कशी चालवत आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, त्याच्यानंतर संविधानाला दोष द्या. दुसरी गोष्ट राहिली जातीचा. अरे, जात कुठल्या पण जातीचा असो, तुम्ही या सरनेम घेऊन सांगताय तो ह्या अमुक जातीचा, या अमुक जातीतले हे असेच असतात. अरे, आतापर्यंत जेवढे केसेस झाले आहेत त्याची जात दाखवा मला फक्त. मी सपोर्ट तर ह्या गोष्टीत कुठल्याच करणार, तो भले कुठल्या पण जातीचा असो, तो एक नंबरचा नीच आहे, तो मेलाच पाहिजे, त्याला ठोकलाच पाहिजे कुठेतरी. हे यार, अशा केसेसमध्ये या गोष्टी करत जाऊ नका. ही खूप खरंच अत्यंत घाणेरडी आणि घृणास्पद गोष्ट आहे. बस मला एवढंच सांगायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ केला.